सर्वात मेन म्हणजे तुम्हाला 2025च्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची आणि समाधानकारक जाओ. हॅलो, परत एकदा मी आलो आहे तुमच्या भेटीसाठी. आणि भेटीला तर आलंच पाहिजे, कारण की जो भाई दिखेगा वही तो बिकेगा. जब मैं तुमको दिखूंगा नहीं तो बिकूंगा कहाँ से. त्याच्यासाठी मी परत आलो आहे तुम्हाला एक नवीन माझ्या मिनी ब्लॉगमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बाईक रास्ता और एक कहाणी. तर बाईक रास्ता और एक कहाणीमध्ये तर बाईक तर ही, रास्ता हा, कहाणी तुम्हाला मी सांगतो. तर आजची एक कहाणी माझ्या बाईकची आहे आणि मी तुम्हाला पुढे एका जागेत कुठे थांबीन त्यावेळी मी ती तुम्हाला कहाणी सांगतो. ती कहाणी काय असणार आहे. तर आजची नवीन कहाणी, तर आजची कहाणी अशी आहे की ही जी माझी बाईक दिसते तुम्हाला RS 200, ही आजच्याच दिवशी मी 2020ला घेतलेली, लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि 2020ला जेव्हा मी घेतलेली त्याच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये मी ह्या बाईकवरून पडलेलो. आणि जेव्हा मी बाईकवरून पडलेलो त्यावेळी बाईकला माझ्या इथे डॅमेज झालेला आणि हलका इथे डॅमेज झाला. जेव्हा मी ह्या बाईकवरून पडलेलो त्या दिवशी मला आजूबाजूच्या लोकांनी उचललं. हे मुंबईच्या स्ट्रीटवर नेहमीच होत राहतं. पण काही लोक निघून गेले. त्यातला एक गृहस्थ माझ्याबरोबर थांबला आणि त्याने बघितलं की माझ्या इथे गुडघ्याला लागलेलं, पायाला, आणि इथे हे बघू शकता इथे थोडंसं लागलेलं आणि इथून ब्लिडिंग होत होती. आणि त्याने असं नोटीस केलं की मी माझ्या गुडघ्याला जे लागलं आहे तिकडे मी लक्ष देत नाही, माझ्या पायातून रक्त येते ते मी बघत नाही. मी फक्त बघतो आहे की माझी बाईक कुठे कुठे डॅमेज झाली आहे, कुठे काही जास्त तर इम्पॅक्ट नाही झाला आहे, याच्याकडेच माझं जास्त लक्ष होतं. बाकी मला बघतच नव्हतो मी, माझं लक्ष पूर्ण बाईकमध्येच होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट की बाईकला लागलेलं इथे, हे बघू शकता, बाईकला लागलेलं इथे, माझ्या गुडघ्याला लागलेलं इकडे, पण मला दुखत होतं जास्त इथे. माझ्या आतमध्ये एवढं, माझ्या आतमध्ये एवढं दर्द होत होतं की काय सांगू तुम्हाला, की मला किती दुःख झालेलं जेव्हा मी माझ्या बाईकवरून पडलेलो. मला लागल्याचं मला काहीच वाटत नव्हतं, पण माझी बाईक पडलेली आणि तिला इथे इम्पॅक्ट झालेला, डॅमेज झालेली, याचं मला खूप दुःख. आणि ते दुखणं माझं इथे होत होतं. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे फक्त मलाच झालेलं की तुम्हाला पण झालेलं आहे. की तुम्ही एक बाईक घेता नवीन आणि ती 2 महिन्यातच तुम्ही पाडता आणि तुम्हाला लागलेलं असतं, पण त्याचं दुखणं तुम्हाला त्या जागेत नव्हता, तुम्हाला इथे दुखत असतं. तर तुम्हालाही सुद्धा असं झालं आहे का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट वाचीन आणि त्याचा रिप्लाय नक्की देईन. तर प्लीज मला सांगा. तर अशी होती आजची ही कहाणी, बाईक, रास्ता और एक कहाणी. तर परत भेटू एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर आजची कहाणी अशी आहे, की ही जी माझी बाईक आहे RS 200, ही बघू शकता तुम्ही. तर ही आजच्याच दिवशी मी